नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आज पार पडतो आहे. पुण्यामध्ये 2 वर्धापन दिन पार पडतात. एक होतोय बालगंधर्वला, तर दुसरा वर्धापन दिन होतोय हा बालेवाडी स्टेडियममध्ये. बालगंधर्वमध्ये शरद पवारांचा वर्धापन दिन पार पडणार आहे, तर बालेवाडी स्टेडियम इथे अजित पवारांचा वर्धापन दिन पार पडणार आहे. या वर्धापन दिन पार पडत असताना त्याच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळे यांच्या एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे आता नवीन चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकं सुप्रिया सुळेंना यामधनं काय म्हणायचं आहे, त्यांना कोणाला इशारा द्यायचा आहे, असे प्रश्न विचारले जातात. सुप्रिया सुळेंचं नेमकं व्हॉट्सअप स्टेटस काय आहे ते सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर चर्चा काय सुरू झाल्यात त्यात सुद्धा समजावून घेऊयात. साधारण संध्याकाळी 6:30 वाजता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं. त्याच्यातला पहिलं स्टेटस असं होतं, मदर नो द बेस्ट, माय पॅरेंट्स सेल्डम गिव्ह मी ॲडवाईस, आई टोल्ड मी समथिंग विच आय टेल मायसेल्फ एव्हरी डे, सहन करायला शिक. इतकंच ते स्टेटस होतं. संध्याकाळी 6:26 त्यांनी असं लिहिलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं, मदर नो द बेस्ट, म्हणजे आईला सगळं माहीत असतं. माय पॅरेंट्स सेल्डम गिव्ह मी ॲडवाईस, माझे पालक मला कधी कधी क्वचित ॲडवाईस देत असतात, मला काही सांगत असतात. आई टोल्ड मी समथिंग, माझ्या आईने मला काहीतरी सांगितलं. विच आय टेल मायसेल्फ एव्हरी डे, जे मी माझ्या स्वतःला नेहमी रोज सांगत असते, ते म्हणजे सहन करायला शिक. आता नेमकं सुप्रिया सुळेंना यामधनं काय म्हणायचं होतं, सहन करायला शिक म्हणजे काय, काही त्यांच्यावर अन्याय होतोय का, काही वेगळ्या गोष्टी घडत आहेत का, याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 6:26 हे त्यांनी स्टेटस त्यांच्या व्हॉट्सॲपला ठेवलं. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांनी 8 वाजता म्हणजे 8:30च्या दरम्यान आणखी एक स्टेटस ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, वरती लिहिलं होतं क्लॅरिफिकेशन, त्याच्यामध्ये लिहिलं होतं सहन करायला शिक. आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहतो, त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काही करू शकत नाही. सिच्युएशन सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात, तेव्हा घट्ट व्हायचं, एंड सहन करायचा, कर्तव्य करत राहायचं, आपले संस्कार कधी विसरायचे नाही, असं त्यांनी त्यांच्या दुसऱ्या जे क्लॅरिफिकेशन म्हणून स्टेटस लिहिलं होतं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत की आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहतो, आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काही करू शकत नाही. सिच्युएशन सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात, तेव्हा घट्ट व्हायचं, एंड सहन करायचा, कर्तव्य करत राहायचं, असं त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि पुढे आपले संस्कार विसरायचे नाहीत असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमकं सुप्रिया सुळेंना काय म्हणायचं आहे, एंड सहन करायचा म्हणजे काय, सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात हे म्हणजे काय, आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होतो याचा अर्थ काय, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. खरं तर हे त्यांचं जे स्टेटस आहे ते त्यांच्या वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी येत आहे, त्याच्यामुळे याच्या वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत. कारण आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत. अर्थात दोन्ही राष्ट्रवादीकडनं याच्या बाबतचं कुठलंही क्लॅरिफिकेशन आलं नाही. शरद पवार आणि अजित पवारांच्या मधल्या काळामध्ये भेटीगाठी वाढल्या होत्या, पण काल जो VSI मध्ये कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं होतं आणि आज पुण्यामध्ये 2 वेगवेगळे वर्धापन दिन होत आहेत. त्यामुळे नेमकं या दोघांच्या मनात काय आहे हा तर प्रश्न आहे. आणि दुसरीकडे जेव्हा सुप्रिया सुळेंना याबाबत विचारलं होतं की राष्ट्रवादी एकत्र येणार का, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं, कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्या मनात काय आहे हे सगळं पाहून या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल किंवा त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील. त्यामुळे आता असं सगळं होत असताना, आज दोन्ही वर्धापन दिन होत असताना, त्यांची भाषणं होत असताना त्याच्या आधी असं स्टेटस त्यांनी ठेवल्याने नेमक्या काय चर्चा आहेत, नेमकं काय गूढ आहे हे आता लागून राहिलेलं आहे. अर्थात आज तो वर्धापन दिन होतो आहे, याच्यामध्ये सुप्रिया सुळे या सगळ्या संदर्भात काही क्लॅरिफिकेशन करणार का, शरद पवार त्यांच्या भाषणांबद्दल, राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबद्दल काही बोलतायत का, आणि ज्या अन्यायाबद्दल सुप्रिया सुळे बोलतायत, जे सहन करण्याबद्दल बोलतायत, ज्या एंडबद्दल सुप्रिया सुळे बोलतायत त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याच्याबद्दल त्या काही बोलतायत का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या दोन्ही सोहळ्यांकडे, या दोन्ही जे कार्यक्रम आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असेल. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. पाहत राहा मुंबई तक.